नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान अमेरिकेत दाखल. उद्या अमेरिकी अध्यक्षांबरोबर चर्चा. अभ्यास करणं आवश्यकच, पण खेळात रस असेल तर मुलांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. अफगाणिस्तानात सलमा धरणाजवळ दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 10 पोलीस मृत्युमुखी. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी समाधानी नसल्याची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची टीका. ही कर्जमाफी फसवी असल्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा आरोप. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात. ऑस्ट्रेलियाच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा के श्रीकांत अजिंक्य. आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. रस्ते आणि रेल्वे वाहतूक खोळंबली. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज अमेरिकेत दाखल झाले. या दौऱ्यात भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा या दौऱ्याचा उद्देश असून यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत दाखल होण्यापूर्वी ट्विटरवर म्हटलं आहे. या दौऱ्यात ते काही नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान उद्या भेट होणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हाईट हाऊस इथं मेजवानी घेणारे मोदी हे पहिले नेते ठरणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 3 राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. विज्ञान, अंतराळ संशोधन, क्रीडा तसंच करविषयक एकूण 9 करारांवर दोन्ही राष्ट्रांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. व्यक्तिमत्व विकासात खेळाची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या कुटुंबातल्या मुलांना खेळात रस असेल तर त्यांना संधी द्यायला हवी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधत होते. मुलांनी अभ्यासही करावा, मात्र त्यासाठी जबरदस्ती न करता त्यांना खेळाची आवड असेल तर त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वच्छता हा सरकारी कार्यक्रम न राहता सामान्य माणसाची चळवळ बनत चालली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये बसलेले लोक जेव्हा लोकसहभागातून कार्य पुढे नेतात तेव्हा त्याची ताकद कित्येक पटीनं वाढते असं ते म्हणाले. रमजानच्या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशातल्या बिजनौर जिल्ह्यातल्या मुबारकपूर या गावातल्या लोकांनी गावाला हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी 17 लाख रुपयांची शासकीय मदत नाकारून स्वकष्टानं गावात शौचालय बांधून स्वच्छता, राष्ट्रप्रेम आणि धार्मिक सण यांचा सुंदर मिलाफ साधला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुबारकपूर इथल्या रहिवाशांचा गौरव केला. मदुराई इथल्या एका गृहिणीनं पंतप्रधानांना पत्र लिहून बाजारपेठेचं महत्त्व सांगितलं. त्या अनुषंगानं GEM या संकेतस्थळामुळे निर्माण झालेल्या स्रोतांची त्यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या विविध विक्रमांचं आणि उपक्रमांचं कौतुक पंतप्रधानांनी केलं. लोकशाही ही निव्वळ एक व्यवस्था नाही तर ती एक संस्कार देखील आहे. अंतर्मनातील सजगता ही मुक्तीची किंमत आहे असं सांगत त्यांनी 52 वर्षांपूर्वी याच दिवशी देशात जाहीर झालेल्या आणीबाणीच्या काळ्या कुट्ट दिवसांच्या आठवणी जागृत केल्या. अफगाणिस्तानमधल्या पश्चिम हेरात प्रांतात तालिबाननं सलमा धरणापाशी केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाल्याचं वृत्त अफगाणिस्तानातल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. यात 4 दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आलं. शनिवारी रात्री हा हल्ला झाला. सलमा डॅम भारत आणि अफगाणिस्तान मैत्रीचं प्रतीक मानला जातो. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर शहराच्या बाहेर एका शाळेत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आज 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत 2 जवान जखमी झाले आहेत.
काल संध्याकाळी श्रीनगर जम्मू महामार्गावर पांथा चौक इथं सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी शाळेत लपून बसले होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय असून ही देशातली सर्वात मोठी कर्जमाफी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. नागपूर विमानतळावर आज मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून कर्जमाफीचा निर्णय क्रांतिकारी असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना नवं कर्ज आणि सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला. सरकारनं कांदा निर्यातीला अनुदान द्यावं तसंच तूरडाळ खरेदीबाबत तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जो निर्णय घेतला त्याबद्दल शेतकरी समाधानी नसल्याचं ते म्हणाले. राज्यात 40 लाख शेतकरी थकबाकीदार असून सरकारनं ही कर्जमाफी दिली असली तरी बँकांनीही त्यास तयारी दाखवली पाहिजे. शेतकरी हा थकबाकीदार का होतो याचं मूळ कारण शोधायला हवं असंही पवार यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी, सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन समितीच्या शिफारसी अंमलात आणाव्यात, तसंच राज्यात कृषी मूल्य आयोग नेमावा अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा शिवसेना सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांबरोबर राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकरी संपाची सुरुवात अहमदनगरच्या ज्या पुणतांबा गावातून झाली त्या गावात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे असं ते म्हणाले. शिवसेनेनं घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं सांगत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी फसवी असून सरसकट कर्जमाफीच्या मागणीला हरताळ फासला असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं केला आहे. सरकारनं काल जाहीर केलेल्या 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीची आज मुंबईत बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सरकारची ही कर्जमाफी मान्य नसून आज झालेल्या बैठकीत याचा निषेध करण्यात आल्याचं ते म्हणाले. या योजनेला शिवाजी महाराजांचं नाव देऊ नये असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं थकीत बिगर थकीत कर्ज असा फरक न करता तसंच जमिनीची मर्यादा न ठेवता पीक कर्जासह अन्य शेती कर्ज माफ करावं, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासोबतच स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासारख्या 30 मागण्यांचा मसुदा सरकारला देण्यात आला आहे. यावर निर्णय न झाल्यास 26 जुलैनंतर अभूतपूर्व आंदोलनाचा इशारा सुकाणू समितीचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांची जागृती तसंच संवाद साधण्याच्या दृष्टीनं येत्या 9 तारखेला नाशिकमध्ये भव्य परिषद घेऊन राज्यभर संघर्ष यात्रा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस आणि भाजपाला समर्थ धोरणात्मक पर्याय सुकाणू समिती देऊ शकेल असं रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी सांगितलं. आवश्यकता भासल्यास राजकीय पर्याय देण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अजित नवले यांनी यामध्ये हस्तक्षेप करत ही शक्यता फेटाळून लावली. सर्व नागरिक एकत्र आल्यानं गावाचा चेहराच कसा बदलून जातो याचं जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी गावात दिसून आलं. या गावात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेनं गावातला संपूर्ण परिसर स्वच्छ झाला आहे. त्याचा हा वृत्तांत. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात 3000 लोकसंख्या असणारं देव्हाडा हे गाव. या गावामध्ये सुंदर माझं घर स्वच्छता परिसर या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं आणि गावातला परिसर निरोगी राहावा हा यामागचा मुख्य उद्देश. केवळ गावकऱ्यांची घरच नाही तर रस्ते आणि नाल्या सुद्धा स्वच्छ झाल्यामुळे नागरिक देखील या उपक्रमाचं स्वागतच करत आहेत. जेव्हापासून आम्ही ग्रामपंचायतला हा उपक्रम राबविला तेव्हापासून रस्ते साफ राहायला लागले. आमची ग्रामपंचायतही आम्ही साफ केली. रस्ते आणि प्रत्येकांची घरं जसे सोबताली क्षेत्र असेल घरांच्या सोबत त्यांनी स्वच्छ केलं. मस्त साफसफाई ठेवतात आता
स्वच्छतेचं महत्त्व त्या कुटुंबाला कळावं म्हणून आम्ही नेमकी हे ग्रामपंचायत स्तरावर आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आम्हाला या ग्रामपंचायतीमध्ये येऊन 2च महिने झाले आहेत. आम्ही पहिलाच हा निर्णय घेतला की गावात स्वच्छता ठेवायची. आता हा 2च महिने झाले आम्ही सुरू करत आहोत आणि ग्रामपंचायतकडून जे उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याचा मुख्य मुद्दा असा, त्याचा हेतू असा की गावात आरोग्य लाभावं. आरोग्य लाभलं तर त्या कुटुंबाचा वैद्यकीय खर्च कमी होईल आणि त्यांना सवयी पडेल स्वच्छतेची. केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या स्वच्छता मिशनला आता सर्वसामान्य नागरिकांनीही साथ द्यायला सुरुवात केली आहे आणि स्वच्छतेचं महत्त्व आता त्यांनाही समजायला लागलंय, हेच देव्हाडा गावानं सिद्ध केलंय. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं आज लोणंदहून फलटणच्या दिशेनं प्रस्थान केलं. दरवर्षी फलटण तालुक्यातल्या तरडगाव इथल्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पालखीचं पहिलं उभं रिंगण होतं. मात्र यंदा हे रिंगण नेहमीच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर झाल्यानं वारकरी आणि भक्तांनी नाराजी व्यक्त केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नगारखाना असलेली बैलगाडी पालखीपासून पुढे 1 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबल्यानं रिंगण सोहळा नियोजित स्थळी होऊ शकला नाही. त्यानंतर नगारखाना असलेल्या स्थळी उभं रिंगण सोहळा झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज तरडगाव इथं मुक्काम आहे. संत तुकाराम यांच्या पालखीनं आज सकाळी बारामती इथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. आज ही पालखी सणसर या ठिकाणी मुक्कामी आहे. उद्या रमजान ईद, त्यानिमित्तानं देशभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. सोलापुरातही बाजारपेठा सजल्या असून खास ईदचा मीना बाजार गर्दीनं फुलला आहे. ईदच्या दिवशी शिरखुर्मा आणि गुलगुले केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या सुक्या मेव्याच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची झुंबड उडाली आहे. आज चंद्रदर्शन झालं तर उद्या ईद नक्की साजरी होणार या अपेक्षेनं खरेदीकरता लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहेत. चंद्रदर्शनाकरता सगळेजण आता आतुर झाले आहेत. काल उत्तर नागपुरात भारतीय जनता पार्टीतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपाचे आमदार डॉ. मिलिंद माने, भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताच्या किदंबी श्रीकांतनं ऑस्ट्रेलियन खुली सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. आज सिडनी इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं चीनच्या चेंग लॉंगचा 22-20, 21-16 असा सरळ पराभव केला. लॉंग हा 2 वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. चेंगबरोबर झालेल्या एकूण 6 सामन्यांपैकी श्रीकांतचा हा पहिलाच विजय आहे. या हंगामात इंडोनेशियन स्पर्धा जिंकल्यानंतर श्रीकांतचं हे दुसरं विजेतेपद तर एकंदर 4थं विजेतेपद आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा मर्यादित षटकांचा पहिला सामना पावसानं व्यत्यय आणल्यामुळे रद्द करावा लागला होता. आज पोर्ट ऑफ स्पेन इथं त्याच मैदानावर दुसऱ्या सामन्याची सुरुवातही पाऊस पडल्यामुळे बऱ्याच उशिरानं झाली. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन करत धावफलक हालता ठेवला. भारताचा शिखर धवन 63 धावा करून तंबूत परतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 23 षटकात एक बाद 134 धावा झाल्या होत्या. आणि आता हवामान. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज दमदार पाऊस झाला. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी शहरात सकाळी अनेक ठिकाणी पाणी साचलं. मेगाब्लॉक, त्यात पावसाची जोरदार हजेरी यामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रक कोलमडून गेलं. पालघर परिसरातही जोरदार पावसामुळे सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहे. उपराजधानी नागपूरमध्येही मुसळधार पावसामुळे तापमानात घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातही कालपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. बीड जिल्ह्यात यंदा खरीपाची पेरणी वेळेतच झाल्यामुळे पिकांची, विशेषतः कपाशीची उगवण चांगली झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पीक जाण्याची भीती निर्माण झाली होती. सुरुवातीपासूनच उगवण झालेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी करावी असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात जोरदार पावसामुळे मुळा नदी भरून वाहत आहे. त्यामुळे अकोले कोतुळ रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार सेसमध्ये मुंबई कमाल 26 आणि किमान 22, नागपूर 35 आणि 28, पुणे 27 आणि 23, औरंगाबाद 33 आणि 21, नाशिक कमाल 27 आणि किमान 22, कोल्हापूर 28 आणि 23,
रत्नागिरी 31 आणि 27, सोलापूर 33 आणि 22 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 25 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान अमेरिकेत दाखल. उद्या अमेरिकी अध्यक्षांबरोबर चर्चा. अभ्यास करणं आवश्यकच, पण खेळात रस असेल तर मुलांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. अफगाणिस्तानात सलमा धरणाजवळ दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 10 पोलीस मृत्युमुखी. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी समाधानी नसल्याची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची टीका. ही कर्जमाफी फसवी असल्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा आरोप. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात. ऑस्ट्रेलियाच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा के श्रीकांत अजिंक्य. आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. रस्ते आणि रेल्वे वाहतूक खोळंबली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.